नमस्कार, मी डॉक्टर रेणुका बाबूराव कानडे, जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठण अँड आयुर्वेदा सेंटर. आज आपल्याकडे विजेंद्र देशमुख हे पेशंट कल्याण येथून आलेले आहेत. त्यांना साधारण गेले 20 ते 25 दिवस झाले ब्रेन हॅमरेज झालं त्यांना. कोणत्या साईडने? डाव्या साईडने होतं ना. तर त्यांना चालायला फिरायला आणि हात उचलायला पण थोडासा प्रॉब्लेम यायचा. त्याच्यात त्यांनी आपल्याकडे एक 10 दिवसाचे उपचार घेतले. त्या उपचारांती त्यांना कसं वाटलं आज आपण भैयांच्या तोंडून जाणून घेऊया. आपलं नाव सांगा भैया पूर्ण. विजेंद्र देशमुख, कल्याण. तर हे किती दिवसापूर्वी झालं तुम्हाला? दुपारी होळीच्या दिवशी. टीव्ही बघत अचानक हातपाय बरे झाले आणि डोकं दुखायला लागलं. अच्छा. आणि पुराला त्रास व्हायला. मग तिथून केमला नेलं, ऍडमिट केलं. तिथे 7 दिवस होते ऍडमिट. सिटी स्कॅन वगैरे तिथेच झालं. अच्छा. तेव्हा कळलं की बरे हँडल तेव्हा म्हणजे हातामध्ये पकड नव्हती आणि बस विकनेस होतं जास्त त्याच्या प्रमाणे. बाथरूमला पण जायला व्हीलचेअरवर जायला लागायचं. प्रॉब्लेम होता. इथे इलाज केल्यानंतर फरक पडला. आता स्वतः जातो, एकटे चालता येत आहे. पण भजे पण आहे ते पण पहिल्या वेळेस सुद्धा झालं. बाकी आता हाताची मुवमेंट बघा. हाताची मुवमेंट होतं, पायाचं पहिले बोट थोडी हलायची, अंगठा बिलकुल स्थिर होता. आता अंगठा देखील हलतोय. आता हात पाय उचलायला तुम्हाला काहीच त्रास नाही? काय नाही, हात पण पूर्ण असं उठतो. अच्छा. बाकी आता टाळ्या वगैरे वाजवा वगैरे मग बाकी बोटांची मुवमेंट एकदम ते फक्त भदेपणा आहे, विकनेस पण राहिलं. पण मुवमेंट पण नव्हते. पण तुम्ही जेवढं लवकर ट्रीटमेंट घेतली तेवढे लवकर कव्हर. मी वाचलं होतं की पॅरालिसिस वर जितकं लवकर ट्रीटमेंट घेणार तेवढं बरोबर. त्याच्यामध्ये कसं असतं, आपण जर 90 दिवसाच्या जर कालावधीत जर ट्रीटमेंट घेतली, समजा पॅरालिसिस झाल्याच्या नंतर, तर त्याच्यात रिकव्हरी व्हायला फास्ट आपल्याला होऊन जाते वेळ असं. आणि 90 दिवसाच्या नंतर जर घेतलं तर थोडंसं रिकव्हरीला थोडासा वेळ लागतो. तर ज्यांना कोणाला जर पॅरालिसिस झाला असेल किंवा खूप जास्त दिवस असेल किंवा 90 दिवसापेक्षा जास्त नसेल झालेला, तर 90 दिवसाच्या आत जर आणलं तर याच्यात 100% रिकव्हरी आपल्याकडे खूप छानरित्या होते. आता हे पेशंट आपल्याकडे 20 ते 25 दिवस पूर्वी त्यांना पॅरालिसिस झाला. हे जितकं लवकर आले तितके लवकर भैया खूप छान कव्हर झाले. म्हणजे घरच्या लोकांना कळालं काही लोकांना वाटतं की अटॅक आलाय हॉस्पिटलमध्ये. अच्छा. काहीतरी गोष्टी असेल समजायला पाहिजे की अटॅक आहे पण पॅरालिसिस हे समजणं महत्वाचं आहे. सायनावर नेलं ना किती टाइमपास करतात, त्यामध्ये वेळ जातो आणि योग्य ट्रीटमेंट लवकर भेटत नाही, त्यामुळे तो आजार बळावतो. म्हणून डायरेक्ट पॅरालिसिस तर पॅरालिसिसच्याच हॉस्पिटलला गेलं पाहिजे, तर चान्स आहे की डॅमेज कमी होईल, ते डॅमेज वाढतं. बाकी आपले उपचार वगैरे कसे वाटले? ॲक्युप्रेशर वगैरे बद्दल मी वाचन झालं माझं, त्यामुळे विश्वास आहे की त्यातून इंटरनली पावर वाढते भरवण्याची, म्हणजे ऑपरेशन करायची गरज नाही.